होय रे. अरे ते बराडे मामा ते चाललेत पंढरपूरच्या वारीला, जाऊ का मी त्यांच्या संग? अहो तुम्ही गेला तर नाही गेला तरी मला सारखंच आहे. कस काय? सर आता मीच करते. आता ही एवढी मोठी दुकान ते टाकलं, हे सगळं तुझ्यामुळे झालंय का? अहो जेव्हा मी रात्रंदिवस कष्ट केलंय तेव्हा तुम्हाला कूलर फॅनच्या हवाला खुर्ची बसायला भेटतंय दुकानात. बर मित्रांनो, याच्यावर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एकदा असंच लक्ष्मीचं आणि नारायणचं भांडण लागलं होतं. लक्ष्मी काय म्हणली माहिती का? लक्ष्मी नारायणला म्हणली हे सगळं जग माया ईश्वरावर नाचतंय. नारायण म्हणलं कस काय, दाखव मला. मग खालून एक प्रेत यात्रा निघाली होती. आता प्रेत यात्रा निघल्यावर काय झालं, लक्ष्मी काय म्हणली नारायणाला, बघा म्हणली कसं जग माया ईश्वरावर नाचत आहे का नाही. तर वरून ती काय करते, 100-100च्या नोटाचा पाऊस पाडते. मग पाऊस पावडा काय होतं, जे लहान लहान लेकरं असतात का, ते प्रेत यात्रा सोडून देत आणि ते 100-100च्या नोटाच गोळा करत बसत. मग थोडी प्रेत यात्रा पुढे गेली की वरून लक्ष्मी काय करते, 500-500च्या नोटाचा पाऊस पाडते. मग 500-500च्या नोटाचा पाऊस पावडा काय होतंय, जे लांबून नातेवाईक असतात का, ते सगळे ती प्रेत यात्रा सोडून देत आणि माग ते 500-500च्या नोटा गोळा करत बसत. मग आज थोडी प्रेत यात्रा पुढे गेली की लक्ष्मी काय करते, सोन्या चांदीचा पाऊस पाडते. आणि सोना चांदीचा पाऊस पावडा काय होतंय, जे नातेवाईक असतात का, ते सगळेच नातेवाईक प्रेत यात्रा सोडून देत आणि ते सोनं चांदीच गोळा करत बसत. मग अजून थोडं प्रेत यात्रा पुढे गेली की लक्ष्मी काय करते, हिरे माणिक मोती असा पाऊस पाडते. मग हिरे माणिक मोत्याचा पाऊस पावडा काय होतंय, ते 4 जे खांदेकारी असतात का, ते खांदेकारी काय करते, ते प्रेत खाली ठेवतात आणि खाली ठेवल्यावर खाली ठेवून ते म्हणते तर ह्या प्रेताचं पुन्हा बघू, आधी हे हिरे माणिक मोती गोळा करू. मग काय होतंय, लक्ष्मी नारायणला काय म्हणते, बघा म्हणली सगळं जग माया ईश्वरावर नाचतंय का नाही. पण नारायण लक्ष्मीला काय म्हणतोय, सगळं जग तुझ्या ईश्वरावर नाचतंय, पण हे जे प्रेत आहे का, या प्रेताला म्हणा हे हिरे माणिक मोती सोनं पैसा हे गोळा करून दाखव. त्या टायमाला ती लक्ष्मी म्हणते ही शक्ती माझ्यात नाही. त्या टायमाला नारायण म्हणतो त्याच्यामध्ये मी बसलेलो आहे आणि जिथं नारायण आहे तिथंच लक्ष्मी. ज्याच्यात नारायण नाही तो लक्ष्मी सुद्धा गोळा करू शकत नाही. म्हणून माझ्यामुळं तूच, तुझ्यामुळं मी नाही. तर मित्रांनो, मला ह्याच्यातून सांगायचं काय होतं, कर्तुम अन्यथा कर्तुम, उत्पत्ती स्थिती आणि लय, जन्म देणारा सांभाळ करणारा आणि सहन करणारा हा देव आहे. आणि जो देवाची भक्ती करीन त्याच्या मागे लक्ष्मीला यावंच लागन. ही लाखातली एक गोष्ट आहे. मग कसं, रामकृष्ण हरी आणि चलो पंढरपूरची वारी. ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा.